मी फक्त एवढं बोलतोय की ह्यापुढे माझ्या समोर माझ्या पत्नीशी अशा पद्धतीने बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही. नमस्कार मॅनेजर साहेब. नमस्कार. अरे बसा 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 बसा. अरे जेवताना उठायला नाही पाहिजे. बघा ना, मी विचारच करत होतो की कुठे उशीर नको व्हायला आणि किती योग्य वेळेत पोहोचलाय मी इथे. खरं तर आज महिपालने खूप छान भाजी बनवली होती, तर विचार केला की तुमच्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ. अँड्रे, हे घ्या, खाऊन सांगा की कशी बनली आहे. खूपच चविष्ट आहे. धन्यवाद. तसे काय चाललंय त्या भीमरावचं? कुठे दिसत नाहीये तो? आहे की गेला? अरे नाही नाही आहे. खूपच भाषण देत असतो आणि धमकी देखील. माहिती आहे. सगळ्यांना कायदा शिकवत फिरतो. त्याचा हाच अहंकार तर तोडायचा आहे मला. प्रयत्नात आहोत की लवकरच भीमराव इथून जाचून कंटाळून नोकरी सोडून निघून जाईल. चांगलंय. नाही, असं कधीच नाही होणार. आणि मॅनेजर साहेब, ही गोष्ट तुम्ही ह्यांना विचारा. हे आणि ह्यांचे मुलं खूप चांगलं सांगू शकतील की भीमराव कधी पळू शकत नाही. कारण माझ्या आयुष्याचं ध्येय हेच आहे की मी आणि माझ्या जातीतला कोणताही व्यक्ती कधीही पळकुटा होऊ नये. आम्ही लढू, झुंजू आणि लढून आमचा हक्क मिळवू. बस, खूप ऐकलं तुझं भाषण. झुंजलो आहे संघर्षासाठी वगैरे वगैरे. मॅनेजर साहेब, आता तरी निघतो मी इथून. ऑफिस मधून घरी जाते वेळी आमच्या घरी चक्कर मारा. रात्रीचं जेवण सोबतच करूया. होय, नक्कीच. आणि त्या भीमरावला इथून कसे पळवायचं आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा करूया. होय. येतो मी. काय विचार करताय तुम्ही? शोभा, जिथं सगळं काही सोडलं होतं ना, तिथूनच सुरुवात करूया. समजलं नाही मला. चाळीत एक खोली विकत घ्यायच्या स्वप्नापासून दूर होतो बघ. आता पुन्हा भेटलोय. आता ते स्वप्न पूर्ण करूया बघ. आपलं घर होईल. आज नाही सोडणार त्यांना. आज नाही सोडणार त्यांना. बाबा चला, त्यांना नाही सोडणार. काय झालं दीपक? आज नाही सोडणार त्यांना. दीपक, बोल तर काय झालंय? आज मारणार मी त्यांना. काय झालं दीपक? आज मी त्यांना मारणार. काय झालंय? जेव्हा बाबा इथे नव्हते तेव्हा सगळे मला असे चिडवायचे की तुझा बाप पळून गेला म्हणून. आता बाबा इथे आले तर आता मला बोलून चिडवतात की तुझे बाबा कधी पळून जाणार. सोडणार नाही त्यांना. नाही सोडणार त्यांना. दीपक, तू कुठे बी नाही जाणार. आई, मी जाणार. जाणार. चला बाबा माझ्या सोबत. दीपक, थांब जरा. कुठे चाललायस? भीम दादा, आज मी त्यांना नाही सोडणार. हे बघ दीपक, मला तुझी परिस्थिती कळतीये. तुम्ही नाही समजू शकत. थांब जरा. हे बघ, मला व्यवस्थित समजतंय. कारण तू आणि मी एकाच जागेवर उभो. आपण दोघे विचित्र प्रश्नांनी घेरलेले आहोत.
दुःखी होत. हे समज की तू किशोर भीमराव आहेस आणि मी मोठा दीपक. बाहेरचे लोक आपल्याला व्यवस्थित जगू देत नाहीये. आपण दोघंही शिकार आहोत बाहेरच्या लोकांच्या विचारांची, ज्यांना असं वाटतं की आपल्याला काही बोलायचा अधिकारच नाहीये. विश्वास ठेव, आज तुझ्यासोबत जे शाळेत झालंय तसंच माझ्यासोबत ऑफिसमध्ये झालंय. फक्त फरक एवढा आहे की तुझ्या हातात हा बांबू आहे आणि माझ्या मनात आग. तू मारून त्यांना अद्दल घडवू इच्छितोस आणि मी माझ्या या मनातल्या आगीने सगळ्या जगाला पेटवून देऊ इच्छितो. परंतु 2-4 लोकांना घायल करून मन हलकं करू इच्छितोस आणि मी माझ्या अपमानाला मनात जिवंत ठेवू इच्छितो की पुढे जाऊन मी केवळ कुठल्या व्यक्तीला नाही तर पूर्ण व्यवस्थेला बदलू शकेन. आता निर्णय तुला घ्यायचा आहे की तुला माझ्यासारखं व्हायचंय की मला तुझ्यासारखं बनवायचंय. माझ्यासारखा आणि तुझ्यासारखा काय संबंध? असं कसं तो माझ्या मुलाला बोलू शकतो? दीपक, तू चल, मी अभि तुझ्या संग येतोय. चल. काय बोलताय तुम्ही? चल दीपक. माफ करा भीमदादा, मी तर तुमच्यासारखंच बनायचं बघतोय. अरे दीपक, असं करून तर ते जास्त करतील आणि ते तुला जास्त चिडवतील. अशात भीमचं ऐकणं बरोबर नाही. चल तू. बाबा, भीमदादाचं फक्त बोलणं नाही ऐकत, मी तर त्यांचं अनुकरण पण करतो. आणि ज्यांचं अनुकरण केलं जाईल ते समोर येऊन उभे राहिले तर पुढे जाणं त्यांचा अपमान असेल. हे बघ, ते जे करतात ते त्यांचं कामच आहे. त्यांचं काम हेच आहे की ते तुला त्रास देत राहतील म्हणजे तुझ्या विकासात अडथळे तयार होतील. पण आपलं काम हे आहे की आपण कायम आपल्यावर काम करत राहू. त्यांना त्यांचं काम करू दे, आपण आपलं काम करत राहू. अरे भीमराव, यानंतर माणसं कमजोर होते आणि तू दीपकला कमजोर बनवतीस. भाई, मग भीमराव अजून करतोच काय? अरे हा लोकांना कमकुवत बनवून ठेवणार, तेव्हाच तर हा भाषण देईल ना, आणि मग ते समधी ऐकतील. हितेश काका, जेव्हा सूर्याच्या किरणांनी तुम्हाला गरम होतं तेव्हा काय तुम्ही काटे घेऊन मारायला जाता का? का त्याच्यावर काही उपाय करता? ज्या गोष्टीची भांडून काही होणार नाही ना त्याच्याशी भांडलं नाही पाहिजे. बरोबर बोललीस रामाताई, यापुढे मी लक्षात ठेवीन. आता जा, व्यवस्थित परीक्षेचा अभ्यास कर. परीक्षेत चांगले मार्क मिळवले तर सगळं आपोआपच व्यवस्थित होईल. ठीक आहे भीमदादा.
आजचा अभ्यास झाला. आई, आज तू लवकर जेवण बनव हा, म्हणजे मी जेवून झोपू शकेन. उद्या सकाळी लवकर उठून अभ्यास करेन. आई, मी थोडा वेळ खाली खेळून येतो. येतो बाबा. वर्गा माझा आहे, पण मानतोय भीमरावाला. काही वेळेस मला बी असंच वाटायचं, पण तुम्ही एवढे जास्त विचार नका करू. कारण मुलगा जेव्हा चांगले संस्कार आणि जीवनाच्या पद्धतीचं अनुसरण करत असेल, तर त्यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवा, आजवर जेवढ्या बी लोकांनी मी बघितलं आहे ना, त्या सगळ्या लोकांमधून समद्यात चांगलं वागणं, समद्यात चांगले विचार आणि समद्यात चांगले संस्कार आहेत भीमचे. बरं, मी काय म्हणते, उद्यापासून सकाळी आम्ही दोघं सोबत काम शोधायला जाऊ. काम करू तेव्हाच तर ना थोडे पैसे जमा होईल. म्हणजे परीक्षेनंतर दीपक जेव्हा पुढच्या वर्गात जाईल शिकायला, मग त्याच्या शिक्षणासाठी थोडे पैसे जमा करू. पण काम शोधायचंच का? काहीतरी धंदा करूया. माझ्याकडे काय पैसे आहेत तो धंद्यात वापरू. आणि उद्या दीपकचं लग्न ठरलं तर मुलीच्या घरचे सगळे बघतील धंदा करतायत, सगळेच खुश होतील बघ. नाहीतर मुलाचेच आई बाप इथं तिथं कामासाठी फिरतायत, हे सगळं बघून कोण लग्न करेल त्याच्याशी? तुम्ही नेहमी दीपकच्या लग्नावरच काय येऊन थांबता? तर बोल ना सरळ सरळ, की मी खोटं बोलतेय. बोल. नाही आई, मी असं नाही म्हणत आहे. मी फक्त एवढंच म्हणते, जर तुम्हाला भाजी खायची होती तुम्ही सांगा ना मला. मी नको थोडीच ना म्हणणार आहे. आणि जर डब्यातून काढून खायची असेल तर तेव्हा पण सांगायचं, मी देईन तुम्हाला. पण असं चोरी करत जाऊ नका. आणि अशी खाली तर काय झालं? तुझा नवरा उपाशी राहिला? नाही, उपाशी तर नाही राहिले ते, पण त्यांचं पोट नीट भरलं नसेल. आणि मी त्यांची बायको आहे, आणि माझं हे पहिलं काम आहे की मी त्यांची नीट काळजी घ्यावी. आणि माझं पहिलं काम हे आहे की मी तुला त्रास देऊ. माहित नाही, मला तुला आणि तुझ्या नवऱ्याला त्रास द्यायला लई मज्जा येते. बघतेस काय अशी? हा, शिक्षा देणार मला? हा, गळा दाबणार माझा? तर दाब ना, दाब 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 दाब, गळा दाब माझा, दाब ना, दाब ना, दाब. भीमराव आंबेडकरांची बायको आहे मी. गुन्हा आणि चूक यांच्यात अंतर कळतं मला, आणि जगाचे नियम बी जाणते. भाजी खाणं गुन्हा नाही की मी तुम्हाला शिक्षा देऊ. नाही आहे ना गुन्हा? नाही आहे ना? तर मग बघते कायस मला अशी? चल जा. हेच बघते आहे की तुम्ही माझ्या नवऱ्याशी किती तिरस्कार करता. जेव्हा तुम्ही ठीक होता ना, तेव्हा पण तुम्ही एवढाच तिरस्कार करायचा. आणि माझ्या नवऱ्याने तर तुमचं काय बी बिघडवलं नाही, पण माहित नाही तुम्ही त्यांचा तिरस्कार एवढा का करता. एका बाजूला जग दुश्मन आहे आणि एका बाजूला तुम्ही. आणि माहित नाही तुम्ही असं का समजता की ते किती वाईट आहेत. पण माझा नवरा असा अजिबात नाही जसं तुम्ही त्यांना समजता आणि मानता. जा आता. हेच तर पाहिजे होतं मला, की भीमचे दोनच दुश्मन असो. एक तर पूर्ण जग आणि दुसरी या घराच्या आतमध्ये जिजाबाई. अन रमाने तर या गोष्टीचा स्वीकार पण केला.
सगळे चेहरे हसतानाच दिसतात बाबा. आणि हसणं कसं आहे, जी चिडवत असते, खालच्या जातीचं असल्याचा बोध करवते आणि सांगत असते वारंवार की माझी ऐपत काहीही नाहीये. बर, म्हणजे आज तुझ्या ऑफिसामध्ये तुझ्या सोबत चुकीचा व्यवहार झाला, चांगली वागणूक नाही झाली, हो ना? वागणुकीपेक्षाही वाईट ह्याचं वाटलं की त्यांनी माझ्या योग्यतेची खिल्ली उडवली. वारंवार बोलत राहिले, तू तर शिकलेला आहेस, तुला काही सांगायची काय गरज आहे? किती पेपर आहेत, किती बंडल आहेत, हे न सांगताच तू स्वतःच लिही. तू तर ग्रॅज्युएशन केलंयस. भीमपोरा, तसं तर तू स्वतः समजूतदार आहेस. जी गोष्ट बाहेर तू दीपकला समजावली आहेस, तीच गोष्ट तू स्वतः पण समजून घेऊ शकतोस. पण तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट ऐकू. एकदा मी ज्योतिबा फुलेंना भेटायला गेलतो आणि असंच तुझ्यासारखं मी माझं दुःख ऐकवलं. मागच्या काही दिवसात मी जिथे काम करतो आहे ती सगळी माणसं माझी चेष्टा करत आहेत आणि मला खाली पाडायची नेहमी प्रयत्न करत असतात. हे सगळं ऐकून महात्मा फुलेंनी मला फक्त एकच प्रश्न विचारला. रामजी सपकाळ, मला हे सांगा, हे सगळं कधीपासून होत आहे? तर मी विचार केला आणि मला कळलं की माझ्यासोबत तेव्हापासून जास्त होतंय, जेव्हा आमच्या सैनिकांच्या कॅम्पमध्ये निशाणा लावण्याची स्पर्धा होती आणि ती स्पर्धा मी जिंकलो होतो. त्याच्यावर ज्योतिबा फुलेंनी मला लगेच समजावलं, जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व मोठं होऊ लागेल, तुमची गुणवत्ता दुसऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढत असेल, तर दोनच गोष्टी होतात. एक तर समोरचा तुम्हाला प्रोत्साहित करतो, नाहीतर तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपायला लागता. सरळ हा ना पोरा, की ती माणसं तुला प्रोत्साहित नाहीच करणार आहे, कारण तू त्यांच्या डोळ्यात खुपसायला लागला आहेस आणि या खुपसाच्या त्रासाला हटवण्यासाठी काही ना काही तर बोलणारच ना. जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व मोठं होऊ लागेल, तुमची गुणवत्ता दुसऱ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढत असेल, तर दोनच गोष्टी होतात. एकतर समोरचा तुम्हाला प्रोत्साहित करेल, नाहीतर तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपायला लागता. तर साधी गोष्ट आहे की ते लोक तुम्हाला प्रोत्साहित नाही करणार, कारण तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपायला लागाल आणि या खुपण्याच्या पिढीला घालवण्यासाठी ते लोक काहीतरी बोलणारच. व्यक्तिगत विरोध तेव्हाच केला जातो जेव्हा सिद्धांताची लढाई लोक हरायला लागतात. जेव्हा पुन्हा असा कोणी बोलेल, तेव्हा हे समजून त्याला माफ करा की तो स्वतःची लढाई हरत आहे. एकंदरीतच तुमचं मन दगडाचं बनवा, म्हणजे लोकांचं बोलणं, त्यांचा विरोध, त्यांचा तिरस्कार सगळं आदळून परावर्तित होईल. ते त्यांची लढाई हारायला लागली आणि स्वतःला वाचवण्यासाठी शेवटचं शस्त्रांचा अस्त्रांचा वापर करत आहे. भीमपुरा, माफ कर त्यांना. मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की आता तुझं काळीज दगडाचं करून घे बघ.
कारण त्यांचं म्हणणं, त्यांचं कोसणं, त्यांचा राग सगळं लागून परत गेलं पाहिजे.